हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर दुसरा पाहणार आहोत. याच्या अगोदर बुद्धिमत्ता चाचणीचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि हा व्हिडिओ कोणासाठी महत्त्वाचा आहे तर आता तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे. त्याचबरोबर कामगार विभागाची भरती सुरू आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका, गट क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे. नगर परिषद भरती आणि चौकीदारचे पेपर हे 12 जुलैपासून होणार आहेत. तर या सगळ्या 18 जुलैपासून होणार आहेत. तर या सगळ्या परीक्षांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे ॲक्चुअलमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. TCSनं ॲक्चुअलमध्ये परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत. तर निश्चितच तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये फायदा होईल. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST मध्ये म्हणजे याची फी फक्त 500 प्लस GST आहे. पण याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, त्याचबरोबर तुम्हाला तलाठीची टेस्ट सिरीज हे सगळं काही दिलेलं आहे आणि 5 ई-बुक यामध्ये मोफत दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. अतिशय कमी फी मध्ये हा कोर्स मी उपलब्ध करून दिलेला आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे पहा, अनुज दक्षिणेकडे 7 किलोमीटर चालत गेला. समजा अनुज या ठिकाणी उभा आहे, हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि तो दक्षिणेला म्हणजे खालच्या दिशेला गेला. किती गेलेला आहे? 7 किलोमीटर. त्याच्या पुढे नंतर डावीकडे वळला. आता जेव्हा दक्षिणेला चेहरा असतो तेव्हा डाव्या हाताला पूर्व दिशा असते, म्हणजे या पूर्व दिशेला तो किती गेलेला आहे? तर पूर्व दिशेला गेलेला आहे 3 किलोमीटर. त्याच्या पुढे पहा, त्याने पुन्हा डावीकडे वळले. पूर्वेला चेहरा असताना डावीकडे वळला म्हणजे उत्तरेला गेलेला आहे. उत्तरेला गेलेला आहे तो 4 किलोमीटर. त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे? मग त्याने उजवे वळण घेतले, म्हणजे या ठिकाणी असताना तो उजवीकडे वळला. मग उत्तरेला चेहरा असताना उजवीकडे वळला म्हणजे तो पूर्व दिशेला गेला आणि किती गेलेला आहे? तर 2 किलोमीटर पूर्व दिशेला गेलेला आहे. त्याने पुन्हा उजवे वळण घेतले आणि 9 किलोमीटर अंतर कापले. म्हणजे पूर्वेला चेहरा असताना उजव्या हाताला वळला म्हणजे तो दक्षिणेला गेला आणि एकूण किती किलोमीटर अंतर कापलेलं आहे त्यानं? तर 9 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. आता एक लक्षात ठेवा, तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे? तर हा त्याचा स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीचा बिंदू आहे आणि हा त्याचा शेवटचा बिंदू आहे. आता बरेच जण काय करतील, 7 अधिक 3 अधिक 4 अधिक 2 अधिक 9 असं करतील, पण ही चुकीची पद्धत आहे. आता आपल्याला अंतर हे नेहमी सरळ रेषेमध्ये काढायचं असतं. मग या ठिकाणी हा स्टार्टिंग पॉइंट, हा एंडिंग पॉइंट, म्हणजे याच्या दरम्यान असलेलं जे अंतर आहे ना, ते आपल्याला असं काढावं लागणार आहे. कसं? हे अशा पद्धतीनं एक सरळ रेषा. मग आता हे कसं काढायचं माहिती आहे? हे जर समजा 3 किलोमीटर असेल, हे अंतर कोणतं? हे अंतर जर 3 किलोमीटर आहे तर इथं सुद्धा हे 3 आणि हे या पॉइंट पासून म्हणजे या पॉइंट पासून इथपर्यंत हे 2 किलोमीटर आहे. याचाच अर्थ हे इथलं सुद्धा किती आहे? 2 किलोमीटर. मग 3 अधिक 2 किती झालं? 5. म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत एकूण अंतर किती झालेलं आहे? 5 किलोमीटर झालेलं आहे. हे लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या? पुढे पहा, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 9 किलोमीटर आहे आणि हे इथून इथपर्यंत 7 किलोमीटर आहे. पण त्यापैकी या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 4 किलोमीटर आहे. म्हणजेच हा पॉइंट ते हा पॉइंट हे किती झालेलं आहे? 3 झालेलं आहे. मग आता इथं पहा, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 9 किलोमीटर आहे. तर इथून इथपर्यंत जाण्यासाठी हे जर 3 असेल तर हे सुद्धा किती होणार आहे? 3 होणार आहे. म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती झालेलं आहे? 9 आणि 3 किती झालेलं आहे? 12 किलोमीटर झालेलं आहे. मग हे 12 किलोमीटर असेल म्हणजे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत सुद्धा किती झालेलं आहे? 12 किलोमीटर. म्हणजे हे जे अंतर आहे इथून ते इथपर्यंत 12 किलोमीटर झाले आणि या इथून ते इथपर्यंत हे 5 किलोमीटर झाले आणि हे आपल्याला अंतर सरळ रेषेतलं काढायचं आहे. मग हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे की नाही? मग काटकोन त्रिकोणामध्ये हा काय आहे? हा कर्ण आहे. मग कर्णवर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांचा गुणाकार. मग एक बाजू आहे 12चा वर्ग आणि दुसरी बाजू आहे 5चा वर्ग. 12चा वर्ग येतो 144, 5चा वर्ग आहे 25. यांचीच बेरीज केली तर 169 येते आणि 169चं वर्गमूळ किती आलं? 13. म्हणजेच या पॉइंट पासून
या पॉइंट पर्यंतचं हे जे सरळ रेषेतील अंतर आहे हे किती आलेलं आहे? 13 किलोमीटर आलेला आहे. हा प्रश्न दिशाज्ञान चाचणीवरचा अवघड प्रश्न होता. ऍक्च्युअल मध्ये विचारलेला होता. माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतात. पुढचा प्रश्न आहे पहा, जर रामच्या वडिलांची बहीण ही सुरेशची आई असेल. पहा, रामच्या वडिलांची बहीण ही सुरेशची आई असेल, म्हणजेच रामचे वडील या सुरेशच्या आईचा भाऊ झाला. मग आईचा भाऊ कोण असतो? मामा असतो. तर रामच्या वडिलांचे सुरेश सोबत काय नाते आहे? तर रामचे वडील हे सुरेशचे मामा आहेत, म्हणजेच आईचा भाऊ आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, आईचा भाऊ. सोपा प्रश्न होता. पहा, परीक्षेमध्ये ना, हे ऍक्च्युअल मध्ये एका परीक्षेला आलेले प्रश्न आहेत, ऍक्च्युअल मध्ये TCS न घेतलेले. तर परीक्षेमध्ये सगळेच प्रश्न सोपे नसतात, सगळेच अवघड नसतात. फार कमी प्रश्न अवघड, खूप अवघड असतात, जास्त प्रश्न मध्यम असतात आणि कमी प्रश्न सोपे असतात. पुढे पहा, जर मेंटॉरशिपची पहिली 4 आणि शेवटची 4 अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर नवीन शब्दात कोणते अक्षर उजवीकडून 6वे असेल? आता मेंटॉरशिप मध्ये पहिली 4, समजा हे 1, 2, 3 आणि 4 आणि शेवटची 4. मग शेवटची 4 म्हणजे 1, 2, 3 आणि 4. ही कशी लिहिलेली आहे? उलट क्रमाने. मग लिहूयात आपण. 4 नंबरचं 1 नंबरला येईल म्हणजे टी, 3 नंबरचं एन, 2 नंबरचं ई आणि 1 नंबरचं यम. मधली 2 अक्षरं OR आहे तशीच लिहा. इथं पहा, पी शेवटचं अक्षर सुरुवातीला येणार आहे 1 नंबरचं, 2 नंबरचं आय पीच्या पुढे येणार आहे, 3 नंबरचं एच आयच्या पुढे येणार आहे आणि 4 नंबरचं एस हे एचच्या पुढे येणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे? तर नवीन शब्दात कोणते अक्षर उजवीकडून 6वं असेल? मग आता उजवीकडून पहिलं अक्षर, हे दुसरं अक्षर, हे तिसरं, हे चौथं, हे 5वं आणि हे 6वं, म्हणजे 6वं अक्षर कोणतं आहे? ओ आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. ओ हे उजवीकडून 6वं अक्षर आहे. चला त्याच्या पुढचा पाहूयात. अजूनही भरपूर प्रश्न पाहायचे तर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण जर तुम्हाला माझ्याकडून फक्त बुद्धिमत्ता चाचणी हा विषय शिकायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बुद्धिमत्ता चाचणी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये हा कोर्स आहे आणि ज्या ज्या परीक्षेला बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आहे त्या सगळ्याच परीक्षांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. आणि याचा कालावधी 1 वर्ष आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता आणि कधीही पाहू शकता. संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी कव्हर होईल. पण तुम्ही जर तलाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला असेल तर हा सेपरेट बुद्धिमत्ता चाचणीचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायची आवश्यकता नाही. याच्यामध्ये PYQ अनालिसिस सुद्धा दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. अक्षर आणि चिन्हांच्या खालील शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. आता इथं पहा, ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. अशा स्वरूपाच्या प्रश्नामध्ये डायरेक्ट काय विचारले ते वाचायचं. काय विचारलेलं आहे बरं आपल्याला या ठिकाणी? असे किती स्वर आहेत? स्वर म्हणजे वॉवेल्स, ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी एक व्यंजन येते आणि लगेचच नंतर एक स्वर येतो. मग आता आपल्याला काय पाहिजे? असा स्वर पाहिजे आहे की ज्याच्या अगोदर व्यंजन आहे आणि ज्याच्या नंतर एक स्वर आहे, असं पाहिजे आपल्याला. सर्वात आधी स्वर कोणकोणते आहेत ते आयडेंटिफाय करूयात आपण. तर इथं या ठिकाणी जर विचार केला तर इथं आय हा एक स्वर आहे. त्याच्यानंतर पुढचा स्वर आहे ई. त्याच्यानंतर पुढचा स्वर परत ईच आहे. इथं ए पण आहे बरं का. ईच्या नंतर ए आणि इथं परत ई आहे. त्याच्यानंतर स्वर कुठे आहे पहा, इथं ओ आहे. त्याच्यानंतर स्वर कुठे आहे? इथे या ठिकाणी ई आहे. म्हणजे एकूण स्वर किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पण आपल्याला स्वरच्या आधी व्यंजन आणि नंतर स्वर पाहिजे. मग आयच्या अगोदर एस व्यंजन आहे आणि आयच्या नंतर क्यू व्यंजन आहे, म्हणजे हे येणार नाही. इथं ईच्या अगोदर डी हे व्यंजन आहे आणि ईच्या नंतर ए हे स्वर आहे, म्हणजे हे एकदा झालेलं आहे. पुढे पहा, एच्या अगोदर ई स्वर आहे, पण आपल्याला स्वर म्हणजे स्वरच्या अगोदर व्यंजन पाहिजे होतं, म्हणजे हा ए येणार नाही. फक्त ईच आलेला आहे या ठिकाणी. इथं पहा, ईच्या अगोदर सी व्यंजन आहे पण ईच्या नंतर हॅशटॅग हा स्वर नाही, म्हणजे हे पण नाहीये. ओच्या अगोदर एच व्यंजन आहे पण ओच्या नंतर अँड हा स्वर नाही, म्हणजे हे पण नाही येणार.
पुढे ईच्या अगोदर टक्क्याचं चिन्ह आहे, म्हणजे फक्त किती वेळा आलेला आहे, एकदाच अशी कंडिशन आहे की स्वरच्या अगोदर व्यंजन आणि स्वरच्या नंतर दुसरा स्वर आहे. तर याचं उत्तर सी येते, एक वेळाच असं झालेलं आहे. त्याच्या पुढे पहा, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाला बदलू शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. आता हा प्रश्न अवघड आहे. तुम्ही पहा, 1 नंबरचा प्रश्न अवघड होता. मधले जे प्रश्न होते 2, 3, 4 हे 3 प्रश्न सोपे होते आणि हा 5वा प्रश्न आता परत अवघड आहे. मग परीक्षेमध्ये असे खूप अवघड प्रश्न आले, ज्याला वेळ लागत असेल ते सरळ सोडून द्यायचे आणि शेवटी वेळ भेटला तर ते सोडवायचे असतात. कारण मग यामुळे होतं काय, अवघड प्रश्न जर तुम्ही सोडवत गेलात तर येणारे प्रश्न तुमचे राहून जातात. पहा आता याचं लॉजिक काय माहिती आहे का, ऋण 2, ऋण 1, अवघड म्हणजे वेळ खाऊ प्रश्न, उत्तर येतं पण वेळ जास्त जातो. 0, प्रश्नचिन्ह आणि 26. तर याचं लॉजिक असं आहे, यांचा घन वजा 1. आता सुरुवातीला ना ऋण 1चा घन वजा ऋण 1 जर आपण केलं तर ऋण 1चा घन हा ऋण 1च येतो, त्याच्यातून वजा 1 केलं. आता इथे पहा, दोन संख्या ऋण असतील तर त्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि आलेल्या बेरजेला ऋणाचं चिन्ह द्यायचं. मग ऋण 1 1 आणि 1 किती होतात, 2. दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणून त्याचं उत्तर ऋण 2 आलं. पहा, ऋण 2 आलेलं आहे. आता ऋण 1 कसं आले माहितीये का, तर ऋण 1च्या नंतर येतो 0. मग शून्याचा घन वजा 1, शून्याचा घन 0च येतो. 0 वजा 1 केलं तर त्याचं उत्तर वजा 1च येणार आहे. त्याच्यापेक्षा मोठी संख्या 1, 1चा घन वजा 1, 1चा घन किती येतो, तर 1चा घन येतो 1 आणि त्याच्यातून वजा 1 केला, 1 मधून 1 गेला तर काय येणार आहे, 0 येणार आहे. त्याच्या पुढे पहा, इथं आहे की नाही 0. आता 1 पेक्षा मोठी संख्या आहे 2, मग 2चा घन वजा 1, 2चा घन आहे 8, 8 वजा 1 केलं तर ते आलं 7, म्हणजे आपलं उत्तर 7 आहे. त्याच्या पुढे 26 कसं आहे ते पहा, 3चा घन वजा 1, 3चा घन किती आहे 27, 27 वजा 1 केलं तर किती आलं 26. पहा, वजा 2 वजा 1 0 7 26, म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, 7 येणार आहे. आणि लॉजिक काय, तर क्रमवार ज्या संख्या आहेत त्या घनांमधून जर 1 वजा केला की ही संख्या मला तयार झालेली आहे. क्लिअर झाले? चला, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं, लवकर लवकर लाईक जास्त आले पाहिजे. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. आता इथं पहा, A2, B8, C32, क्वेश्चन मार्क E512. ABC, मग प्रश्नचिन्हाच्या जागी D येणार आहे. D सगळ्याच पर्यायामध्ये आहे, इथं D येणार आहे. आता पहा, 2 ची चौपट 8, बेचोट 8, 8 ची चौपट 32, 8 चोट 32. मग पुढे काय पाहिजे आपल्याला, 32 गुणिले 4 करा. 32 गुणिले 4 जर आपण केलं तर 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, म्हणजे बी डी 128 हे तुमचं उत्तर आहे. तर याच्यामध्ये अजूनही तुम्हाला वेळ वाचवायचा असेल, 32 गुणिले 4 4 केलं तर 4 दोन्ही 8, म्हणजे एकच स्थानी 8 येणार आहे की नाही. मग दिलेल्या पर्यायामध्ये एकच स्थानी 8 असलेली संख्या कुठं आहे, तर फक्त 128 मध्येच आहे. इथं 2 आहे, इथं 6 आहे, इथं 4 आहे, म्हणजे बाकी करत बसायची गरज आहे का, डायरेक्ट D 128 तुमचं उत्तर आलं पाहिजे. परीक्षेमध्ये असा वेळ वाचवला जातो हे लक्षात ठेवा सर्वांनी. ठीक आहे, चला. जर तुम्हाला अजूनही प्रश्न आहेत बरं का भरपूर, जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. TCS पॅटर्न नुसार आहे संपूर्ण कोर्स. याच्यामध्ये कामगार कायदे दिलेले आहेत, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, अंकगणित, GK सगळ्या विषयांचे व्हिडिओ दिलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. चला, त्याच्या पुढचा, आणि फी फक्त 500 प्लस GST आहे, 500 प्लस GST आहे. आणि हा कोर्स घेतला तर तलाट्याचा वेगळा कोर्स घ्यायची गरज नाही, कामगार आयुक्तालयाची पण तयारी होईल आणि तलाट्याचा सगळा सिलेबस यामधनं कव्हर होतो. चला, त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आहे पहा, X चे अंदाजे मूल्य शोधा पूर्णांकामध्ये, म्हणजे पूर्णांकामध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता हे जे आहे ना, हे वर्गमुळात 99.90 आहे. पहा, जेव्हा आपल्याला X चे अंदाजे मूल्य सांगितलेलं असतं तेव्हा काय करायचं, आता 99.90चं वर्गमूळ काढणं अवघड आहे. मग हे 99.90 ला अंदाजे 100 धरा, कारण ते त्याच्या जवळ आहेत ना. 99.90 कशाच्या जवळ आहेत, 100. मग 100चं वर्गमूळ तर सर्वांना माहिती आहे, किती आहे, 10 येते.
मग आता 12.21 अधिक 0.69 याची जर बेरीज केली आपण तर 9 आणि 8 ची बेरीज येते 10/0 हातचा आला 8. इथं लिहूयात आपण 9 आणि 10/0 हातचा आला 8. 6 आणि 2 8 आणि हातचा आलेला 8. सॉरी 9 आणि 10/0च्या ऐवजी मी 8 लिहिला. 10/0 हातचा आला 8. 6 आणि 2 8 आणि 1 9. 2 जिथं दशांश चिन्ह आहे तिथं दशांश चिन्ह द्या आणि मग हे 12 आहे तसे म्हणजे 12.90. याचं 100चं वर्गमूळ किती येणार आहे 10 येणार आहे. अधिक इथं पहा 5.90 वजा 3.90 तर 5 मधून 3 गेले राहिले 2 आणि 90 कटणारच आहे म्हणजे हे आलं 2. समजतंय सर्वांना. मग आता 12.90 मधून जर 10 गेले तर 12 मधून 10 गेले किती राहतात 2 राहतात. मग हे झालं 2.90 आणि अधिक 2. मग 2 आणि 2 4 आणि वरचे दशांश चिन्ह 90 आहे तसं लिहा म्हणजे हे झालं 4.90. मग 4.90च्या जवळची संख्या कोणती आहे 4 आहे का 5 आहे 5 आहे. 4.90च्या जवळची संख्या कोणती आहे 5 आहे. म्हणजेच सी हे त्याचं उत्तर आहे. 5 हे त्याचं उत्तर येणार आहे कारण आपल्याला उत्तर पूर्णांकामध्ये सांगायचं होतं. चला पुढचा प्रश्न आहे. आता हा जो प्रश्न आहे ना हा बुद्धिमत्ता चाचणीचा पण आहे आणि गणिताचा पण आहे. खरं म्हणजे हा गणिताचा प्रश्न होता पण आपण बुद्धिमत्तेमध्ये घेतलेला आहे. पुढे पहा आणि गणितामध्ये पदावलीवरचा प्रश्न होता. खालील मालिकेत प्रश्नचिन्ह बदलू शकेल असे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. आता जेव्हा आपल्याला 2 अक्षरांचे गट असतात किंवा 3 अक्षरांचे गट असतात किंवा 4 अक्षरांचे गट असतात किंवा 5 अक्षरांचे गट असतात अशा वेळेला काय करायचं माहितीये तर सर्वात आधी लॉजिक लावून पाहायचं. प्रत्येक गटातील पहिल्या अक्षरांचं लॉजिक लावा. नंतर दुसऱ्या अक्षरांचं लॉजिक लावा. त्यानंतर तिसरं अक्षर. त्यानंतर चौथं पाचवं असं लॉजिक लावा. आणि तसं लॉजिक नाही लागलं तर मग वेगळा विचार करा. पण 99% उदाहरणांमध्ये या स्वरूपाच्या उदाहरणात हे मी सांगितलं त्याच पद्धतीनं लॉजिक लागतं. मग आता पहिलं पहा ए. दुसऱ्या गटातील पहिलं अक्षर बी. मग ए बी बीच्या नंतर काय येणार आहे सी. म्हणजे आता सी ने सुरुवात होणार बी सी डी मध्ये ए नंबरचा ऑप्शन उडाला. अशा ऑप्शन काढून टाकायचे आपल्याला. लक्षात येतंय. मग इथं सी आलं पहिलं अक्षर सी नंतर डी बरोबर आहे आपलं. मग तसंच सी डी सी डी डीच्या नंतर काय येणार आहे ई. मग सीच्या नंतर ई बी मध्ये आहे का नाही. मग सी आणि डी पैकीच आपलं उत्तर आहे. आता आपल्याला सगळं सोडावं लागेल कारण पहिले 3 अक्षर सारखेच आहेत. ईच्या नंतर एफ. एफच्या नंतर जी आणि शेवटचं पहा GHIJ म्हणजे इथं काय येणार आहे आय. CEGI आपलं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. CEGI हे आपलं उत्तर आहे. लॉजिक कसं लावले समजलंय सर्वांना. लाईक करून टाका ना मग. चला पुढे आहे 4 अक्षर गट दिलेले आहेत ज्यापैकी 3 अक्षर गटांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळं आहे. तो वेगळा अक्षर गट ओळखा. आता कसं माहित आहे का याचा जर आपण सिक्वेन्स लावला तर इथे सिक्वेन्स कसा होतो माहिती आहे का EFG असा सिक्वेन्स होतो. EFG याचा सिक्वेन्स कसा होतो ABC. याचा सिक्वेन्स कसा होणार आहे BCD आणि याचा सिक्वेन्स कसा होणार आहे CDE. आता इथे पहा बरं हे जे शेवटचं सी आहे ते सुरुवातीला आले की नाही CAB कॅब. हे शेवटचं डी इथं सुरुवातीला आलंय DBC. ECD मध्ये काय झालंय हे शेवटचं ई सुरुवातीला आलंय ECD झालंय. मग आता इथं EFG मध्ये जी सुरुवातीला गेलं तर GEF असं पाहिजे होतं की नाही. पण दिलंय काय EGF म्हणजे हा वेगळा गट आहे की नाही. ना आपल्याला वेगळा गटच ओळखायचा होता ना. मग ओळखला ना आपण कोणता आहे वेगळा गट EGF. समजलंय. ठोट मग लाईकचं बटन. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. चला पुढचा प्रश्न आहे जर आज मंगळवार आहे तर 3 दिवसांपूर्वी कोणता वार होता. आता आज जर मंगळवार असेल मंगळवार मधून मागचे 3 दिवस काढायचे. मग मंगळवारच्या आधी पहिला दिवस सोमवार, दुसरा दिवस रविवार आणि तिसरा दिवस शनिवार. शनिवार हे त्याचं उत्तर आहे. सॅटर्डे शनिवार. पाहिलं ना या 10 प्रश्नांमध्ये आपण ना जर विचार केला तर 2च प्रश्नांची काठिण्य पातळी खूप जास्त होती आणि 8 प्रश्न सोपे आणि मॉडरेट लेवलचे होते. मग परीक्षेमध्ये आपण त्या 2 प्रश्नांना वेळ जास्त देतो आणि बाकीचे जे मॉडरेट किंवा सोपे प्रश्न सोडवायला वेळ आपला
पुरत नाही आणि मग म्हणतो माझा पेपर झालाच नाही. तर परीक्षेत काय करायचं असतं, जे 2 प्रश्न आपण पाहिले ना 1 नंबर आणि 5 नंबरचं, वेळ खाऊ प्रश्न सरळ सोडून द्यायचे. शेवटी वेळ भेटला तर ते सोडवायचे, नाहीतर अंदाजे त्याचं टिक मार्क करायचं. पण बाकीचे जे सोपे आणि मॉडरेट आहेत ना, ज्याचं उत्तर कमी वेळात येणार आहे आणि ॲक्युरेट उत्तर काढता येणार आहे, ते प्रश्न आधी सोडवायचे असतात. हे असतं परीक्षेचं मॅनेजमेंट, परीक्षा हॉलमधलं मॅनेजमेंट. जर तुम्हाला माझ्याकडून अंकगणित हा विषय शिकायचा असेल, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंकगणित रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची फी फक्त ₹300 आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही अनलिमिटेड वॉच टाईम आहे. किती वेळा, कधीही, कुठेही हे व्हिडिओ पाहू शकता. प्रवासामध्ये असाल, कुठेही असाल आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. ज्या परीक्षेला गणित हा विषय आहे, त्या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे. खूप छान पद्धतीनं शिकवलेलं आहे आणि फी फक्त 300 प्लस GST आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं YouTube चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.